माणसाचा विकास हा अनादी कालापासून एक प्राण्यापासून ते माणसापर्यंत विकास झाला, मनुष्य या प्रजातीपर्यंत. आणि माणसांमध्ये परत माणूस स्वतः विकसित झाला, हा एक प्रवास. तर मनुष्य दैवी शक्तीपर्यंत, परमात्म्याच्या शक्तीपर्यंत पोहोचू शकतो, ही त्याची क्षमता आहे. मग तो का पोहोचत नाही? सद्गुरू असं आम्हाला सांगता की आमचं जे जीवन आहे ते प्रतिक्रियात्मक आणि आसक्तीपूर्ण नको. मृत्यू समोर दिसल्यावर आम्हाला घर आठवत नाही, पैसा आठवत नाही, पद आठवत नाही, नाते आठवत नाही, आमची प्रतिष्ठा आठवत नाही, काही आठवत नाही. आम्हाला फक्त जगायचं आहे तेवढंच आठवतं. मी मृत्यू समोर दिसल्यावर का? हे तुम्ही 24 तासांनी पूर्ण आयुष्य असं का जगू शकत नाही? का फक्त जीवन जगायचं आहे? मी कोणत्याही क्षणी मरू शकतो, ही जर जागी तुम्ही जर ठेवली तर तुमचं जीवन आणखीन काय होतं, स्पष्ट होतं. की माणसं जशी अधिक सक्षम झाली तसं तसं त्यांनी जीवन कसं जगलं पाहिजे, जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक. जाणीव ठेवली पाहिजे की मी मरणार आहे, किंवा मला जे काही मिळालं आहे ते कोणाशी तरी देण आहे, कोणाशी तरी माझ्यावर उपकार आहे, अनंत उपकार आहे. मी जे काही करतो ते तर माझं कर्तव्य आहे, पण मला जे काही मिळालं तर ते दुसऱ्यांचे उपकार आहे माझ्यावर. जबाबदारीची जाणीव माणसाला काय बनवते? स्वतंत्र बनवते, सज्जन बनवते, प्रामाणिक बनवते, सक्षम बनवते. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण नेहमी जबाबदारी घेतली पाहिजे. मी जे मिळालं त्याची काय ठेवली पाहिजे? जाणीव ठेवली पाहिजे. आणि जाताना मी मरणार आहे एक दिवस, हे शरीर मी मरणार आहे, ह्याची मेकअप करताना जाणीव ठेवली पाहिजे. जबाबदारी घ्या आणि जाणीव ठेवा की जे मिळालंय ते माझ्यावर उपकार आहे, आणि जे आहे माझ्याकडं ते कधी ना कधी सोडून द्यायचं. आणि जी जबाबदारी जर आम्हाला कळाली तर आमच्यामध्ये प्रतिक्रिया करण्याची गरजच निर्माण राहणार नाही. आज आम्ही प्रतिक्रिया का करतो? जेव्हा कुठेतरी आम्हाला त्रास होतो, कुठेतरी आमचं मन दुखतं, कुठेतरी आमचा विश्वासघात होतो, कुठेतरी आमचा अपेक्षाभंग होतो. मुळात प्रतिक्रियांचं कारणच अपेक्षाभंग आहे. हॅलो, जाणीव निर्माण ठेवा आणि नेहमी जबाबदारीनं वागा. हे जर तुम्ही केलात तर तुमचं जीवन तुम्हाला नेहमी आनंदाकडे, स्वातंत्र्याकडे, शिखराकडे घेऊन जाईल. आणि ते सगळं आम्हाला आज सांगतात. आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? आरोग्य आणि आनंद. या दोन गोष्टी असलेला माणूस या जगात सर्वात श्रीमंत आहे. आणि तुम्ही त्या दिशेने जर प्रवास केला तर तुम्ही एक शहाणपण असलेला मनुष्य आहात, हेच मी म्हणेल. आणि असं मनुष्य आपण स्वतःला बनवणं एवढं तर आपण नक्कीच करू शकतो. जसं प्रतिष्ठा किंवा अधिक सक्षम होतो मनुष्य, बलशाली होतो, मग तो कोणत्याही स्तरावरती असतो, तर त्याच्यामध्ये एक अहंकार तयार होतो. आणि आपण प्रतिक्रिया किंवा आसक्ती किंवा दुसऱ्यांवरती जो रुबाव आहे तो त्याच्यामधून स्पष्ट दिसायला येतो. आणि याच्यापासून मग रावण पण असेल तो पण वाचू शकला नाही आहे, किंवा अहंकार जो आहे तो बऱ्याच लोकांना पण होतो त्या याच्यामध्ये. तर त्याच्यापासून कसं वाचलं जाऊ शकतं, किंवा जी जाणीवपूर्वक आणि जबाबदार आपण कसं बनू शकतो? आज सद्गुरूंनी आपल्याला जे मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये असं म्हणताय, मानव जसं जसं अधिक सक्षम होता तसे तसे आपल्याला प्रतिक्रियात्मक आणि आसक्तीपूर्ण वागण्याऐवजी अधिक जाणीवपूर्ण आणि जबाबदार होण्याची मूलभूत गरज आहे. आपण बघतो की आपल्याला भरपूर गोष्टी पाहिजे. आपल्याला वाटतं की आपल्याकडे गाडी असायला पाहिजे, बंगला असायला पाहिजे, किंवा बँक बॅलन्स असायला पाहिजे. परंतु ह्या गोष्टी काय होतील जेव्हा काहीतरी आपण उत्कृष्ट काम करू, कोणत्या तरी गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ, जबाबदारी घेऊ. परंतु आपण बघतोय की आपल्यामध्ये असे बरेच जण आहेत, मी पण येत असतो त्याच्यामध्ये, की आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे, आपल्याला सगळे पाहिजे. परंतु आपण एक गोष्ट जाणली पाहिजे, जोपर्यंत आपण जबाबदारी घेणार नाही तोपर्यंत आपल्याला आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण होणार नाही. आता मला जर वाटतंय स्वप्न पूर्ण झाले पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जबाबदार व्यक्ती बनलं पाहिजे. मित्र हो, जेव्हा आम्ही माणूस म्हणून विचार करतो तो माणसाच्या दोन स्तरावरती आपला विचार आहे. माणसाचा विकास हा अनादी कालापासून एक प्राण्यापासून ते माणसापर्यंत विकास झाला, मनुष्य या प्रजातीपर्यंत, ते प्राण्यापर्यंत. मनुष्य देखील एक प्राणीच आहे, पण तो प्राण्यांपासून वेगळा झाला. हा एक उत्क्रांतीचा एक प्रवास आहे. आणि माणसांमध्ये परत माणूस स्वतः विकसित झाला, हा एक प्रवास. मग त्याचं सक्षम होणं ह्या दोन अंगांनी आहे. माणसाचं या प्रकृतीसोबतचं जे वागणं आहे त्याविषयीच्या क्षमता, आणि माणसांचं स्वतःच्या प्रजातीसोबत म्हणजे इतर माणसांबरोबर जे वागणं आहे तो एक प्रवास आहे, ती एक विकासाची यात्रा आहे. तर या दोन यात्रांमध्ये मनुष्य आज कुठे आहे आणि कसा आहे? तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला अहंकार झालेला पाहिलं नस, एखाद्या प्राण्याला पश्चाताप झालेला पाहिलं नस. प्राणी कधी निराश होऊन बसत नाही. कधी बघितलं का तुम्ही एखादा कुत्रा असं ब्रेकअप झाला म्हणून निराश बसलाय? नाही बसणार. तो नेहमी एक्साइटेड असतो, बस रिलॅक्स असतो.
त्याला वाटलं तर एखाद्या गाडीच्या मागे पळतो, फार आतमध्ये जर ऊर्जा उड्या मारत असेल तर पळतो मागे, आणि नंतर एक ठिकाणी जाऊन थांबला, जीप बाहेर काढून धापा टाकतो आणि म्हणतो काय पळून लावली की नाही गाडी. या सगळ्या माणसाच्या मनात कल्पना आहे. कुत्रा असं काही करत नाही. माणसं कुत्र्याच्या बाबतीत सुद्धा आपली भूमिका जाहीर का, इतर जीवजंतू प्राणी प्रकृती या संदर्भामध्ये ते स्वतःची मतं त्यांच्यावर थोपवतात. तसं माणसाला फारसं काही कळलेलं नाही आहे, आणि ज्याला कळालेलं आहे त्याला सांगता येत नाही. सांगण्याचा खूप प्रयत्न होतो, परंतु समोरचा जो आहे त्याच्याकडे सॉफ्टवेअरच नाही आहे. जी गोष्ट माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे ती गोष्ट तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही. उदाहरणार्थ एखादी संत आहे, जेव्हा दोन संत एकत्र येतात त्यावेळेस ते एकत्र आल्यानंतर एकमेकाशी काहीच बोलत नाही, आणि जरी बोलले तरी त्यातलं फारसं इतरांना काही कळत नाही. ते दोन व्यापारी आहेत का कोरवरमध्ये भाषा बोलायला, किंवा ग्राहकांना कळायला नको आम्ही काय बाजारात लिलाव काय केला. ते व्यापारी नाही आहेत, ते जीवनाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले ईश्वरी व दैवी शक्ती असलेले मनुष्य आहे, ज्यांनी आपल्या विकासाची परिसीमा गाठली. परंतु समस्या ही आहे की जसं आपल्या समोर जर दोन डॉक्टर टेक्निकल भाषेमध्ये बोलत असतील तर पेशंटला काय आपण म्हणतो रताळ कळत नाही. बरोबर आहे ना. आपण समोर बसलेलो असतो, ते काय भाषा वापरता झाले त्याच्या वंशा तेव्हा कळे. तर मनुष्य दैवी शक्तीपर्यंत, परमात्म्याच्या शक्तीपर्यंत पोहोचू शकतो, ही त्याची क्षमता आहे. मग तो का पोचत नाही. जसं मानवी जीवनामध्ये प्रत्येकजण उच्च स्थानावर जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे. तुम्हाला उद्या डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, सर्वोच्च एक अधिकारी व्हायचं, कलेक्टर व्हायचं, की जीवनामध्ये जे तुम्ही काढता उत्कृष्ट शिक्षक व्हायचं, शेतकरी व्हायचं, एक चांगला सैनिक व्हायचं, काही पण तुम्ही होऊ शकता. सगळे मार्ग ओपन आहे. पण जात असताना तुम्हाला त्या पायऱ्यांवरती त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात, स्वतःला सिद्ध करावं लागतं. पण ते सिद्धता जी आहे ती तुम्हाला त्या पदासाठी पात्र बनवते. हॅलो. जीवनामध्ये मनुष्याची जी सक्षमता आहे, म्हणजे तरी एखाद्या गोष्टीत जरी तो सक्षम बनतो, त्याच्या पाठीमागं त्याची एक काय कहाणी आहे, संघर्षाची कहाणी. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फार मौल्यवान अशा प्रकारची मिळवता त्यावेळेस तुम्ही तिला जपायचा प्रयत्न करा. तुमच्या अंगठीमध्ये 2-4 लाखाचा हिरा जर असेल तर तुमचं लक्ष जेवणाकडे नसतं, अंगठीकडे असतं. पडते जेव्हा कोणी शेक हँड करतं तेव्हा लक्ष असतं, ओढून घेतो बघा, की आपल्याला संकट आल्याशिवाय, आपल्यावरती बिकल्याशिवाय आपलं शहाणपण येत नाही. तर मौल्यवान गोष्ट आपण जपून ठेवतो. त्या अनुभवातून आपल्याला ते कळलेलं आहे की हे मौल्यवान आहे, हे जपलं पाहिजे, याचं संरक्षण केलं पाहिजे. आणि ते संरक्षण करण्यासाठी अहंकार असतो. अहंकार म्हणजे संरक्षण कवच आहे. जसं स्त्री आपली लज्जा झाकण्याचा प्रयत्न करते, पुरुष जो आहे तो आपला परिवार संरक्षित करण्याचा प्रयत्न करतो, आपली इज्जत जपण्याचा प्रयत्न करतो, आपला पुरुषार्थ जपण्याचा प्रयत्न करतो. तसं प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये जी अचिव्हमेंट केलेली आहे ती संरक्षित करायचा प्रयत्न. आपण घर बांधत त्याला कंपाऊंड म्हणतो, पण समस्या ही आहे की त्या कंपाऊंडला एक दरवाजा बी असतो, हे आपण विसरून जातो. कारण दरवाजा नाही ठेवला तरी तुरुंग बनणार आहे. आतून जर उघडला तुमच्या मनाने, तुमच्या मर्जीने उघडला तर घर आहे, आणि दुसऱ्याच्या मर्जीने उघडला तर तुरुंग. आज आमच्या मनाचे दरवाजे आम्हालाच उघडत नाही. कधी कधी आतमध्ये एवढा प्रचंड वेदना असतात की त्या मोकळ्या करायच्या म्हटलं तरी मोकळ्या होत नाही. ते आतमध्ये सलत राहतात. एखादा काटा कुरूप बनून जसा पायामध्ये सलत राहत, काढायची इच्छा आहे पण काढला जात नाही, मग तो सलत राहतो. तसं माणसाला अहंकार हा सलत राहतो. वास्तविक म्हणजे त्यांनी सलण्याची काही गरजच नाही. तुम्ही जर स्वतःच्या बाबतीमध्ये जागृत असाल तर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सक्षम बनला. एक माणूस म्हणून जेव्हा तुम्ही प्राण्यांपासून वेगळे बनलात तेव्हा तुम्ही सक्षम बनला, तर तुम्ही जबाबदार आणि जाणीवपूर्वक झालेला आहोत की ही जी ब्रह्मांड आहे या सर्व ब्रह्मांडामध्ये मी एकमेव असा प्राणी आहे की माझ्याजवळ बुद्धी आहे आणि दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठीची जी काही क्षमता आहे ती माझ्याकडे आहे. मी माझ्या बुद्धीने या सर्वांचं कल्याण करू शकतो माझ्या सहित. हे ज्ञान फक्त माणसाकडे आहे.
मी या प्रकृतीने त्याला सक्षम बनवलं आणि त्यांनी त्याचा गैरवापर चालू केला. तुमच्या घराची चावी तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी हातात द्यावी आणि त्यांनी त्या घराचा गैरवापर करावा किंवा त्याच्यावर कब्जाच करावा, अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. माणसाला या प्रकृतीने मालक बनवलं, क्षमता दिल्या, बुद्धी दिली, परंतु मनुष्य त्या बुद्धीचा वापर कशासाठी करतोय? अहंकारासाठी करतोय, आसक्तीसाठी करतोय, भोगासाठी करतोय, मनोरंजनासाठी करतोय, आळसासाठी करतोय. शरीराचा आणि मनाचा वापर करण्याच्या ऐवजी त्या दोघांच्यासाठी तो आपल्या जीवनाचा वापर करतो. क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होणं चांगली गोष्ट आहे, पण क्षमतांबरोबर अहंकार पण वाढत जातो. कारण क्षमताचं संरक्षण करण्यासाठी माझ्यासारखं दुसरं कोणी नको किंवा माझ्या क्षमतांवर कोणी हल्ला करायला नको. तुम्हाला जर एखाद्या चुकीच्या मार्गावर तुम्ही चालले असाल तर लोक सल्ले देतात, काय हे बरोबर नाही आहे ना, तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्याकडे आर्थिक सत्ता आली, तुमच्याकडे पद आलं, त्याचा वापर करून दुसऱ्यावर अन्याय करू नका हो, असं आम्हाला शिकवलं जातं. पण कधी कधी आम्हाला असं वाटतं की समोरचं चुकीचं आहे, मग त्याला धडा हा शिकवलाच पाहिजे आणि मग माझ्या पदाचा माझ्या पैशांचा काय उपयोग आहे. परंतु समोरचं चुकीचं आहे हे ठरवणारा तू को, मला निर्माण करणारा कोणीतरी आहे, ही सृष्टी निर्माण करणारा कोणीतरी आहे, मला प्रेरणा देणारा दुसरा कोणीतरी आहे. आणि सर्व जर दुसऱ्याच्या मर्जीने चाललेले चाले, हे शरीर कोणाची या सत्ते? तुमच्या सत्तेने चालले का शरीर? हॅलो, नाही सर मी श्वास घेतो म्हणून जिवंत आहे, सर मी 2 वेळ जेवण करतो म्हणून जिवंत आहे. अच्छा, मग जो मराठा टेकला आहे त्याला जेवण मिळत नाही का? लोक म्हणले, अहो साहेब ऑक्सिजन फुकट आहे, म्हणजे व्हेंटिलेटरचं मशीन ज्याला बसवलेलं आहे त्याला का बरं फुकट नाही? त्याला का बरं बिल येत ऑक्सिजनचं? त्याला तर फुकट मिळत नाही. नुसतं फुकट असून चालत नाही, घेण्याची क्षमता पण पाहिजे. बरोबर आहे ना? मग जीवनामध्ये आम्हाला आमचं जे शरीर आणि मन आहे हे हाताळण्याची क्षमता पाहिजे. त्याची क्षमता येण्याच्या ऐवजी आम्ही त्याचे गुलाम होतो आणि आमचं हे जीवन त्याचं समर्पित करून टाकतो. आणि हीच आजची समस्या आहे. आणि म्हणून सद्गुरू असं आम्हाला सांगतात की आमचं जे जीवन आहे ते प्रतिक्रियात्मक आणि आसक्तीपूर्ण नको. आज आमच्यापैकी कोण इथं असा आहे की ज्याला आरे म्हणल्यावर तो कारी म्हणणार नाही, ज्याला शिवी दिल्यावर तो तुमचं स्वागत आहे असं म्हणे, लोकांना दाखवेल पण आतमध्ये थांब बघून घेतो तुझ्या कसं, स्वतःला फार शहाणा समजतो. म्हणजे आमचं जीवन प्रतिक्रियात्मक आहे. समजा कावळ्याला तुम्ही जर आवाज काढायला लावला, कुहू कुहू असा आवाज काढेल, तो कावच करेल. फार सुंदर गोष्ट आहे. एका कावळ्याच्या तोंडामध्ये मासा, ही साप नीती तुम्ही ऐकलं असेल लहानपणी की मी गोष्टी, त्याच्यामधली गोष्ट. आणि त्याचं खरून एक लांडगा चाललेलं, त्यांनी पाहिलं कावळ्याच्या चोचीमध्ये मासा, असा कसा? बरं, हरकत नाही. मग त्याने म्हटले, अहो कवळ्या दादा नमस्कार. अहो काय, हां काल मला माझ्या मित्राने सांगितलं म्हणे ते कावळे दादा त्या झाडावर बसले, त्यांचा एवढा आवाज सुंदर आहे म्हणे, कोकिळा वाजवते असा आवाज आहे त्यांचा. डोळे चमकले त्याचे चक्क. अहो म्हणे खास तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी एवढे लांबून आलो. मग त्यांनी तोंड उघडलं, काय सांगता असं म्हणण्यासाठी तोंड उघडलं, तसा मासा खाली करून गेला. त्याने मासा खाला आणि निघून. आपण किती सुंदर नाटक करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी ते नाटकच आहे. जे तुम्ही ओरिजिनल आहात ते ओरिजिनल आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर त्या गोष्ट करण्यामागे 2च गोष्टी असतात, एक तर आसक्ती असते नाही तर प्रतिक्रिया असते. कुठलेही कर्म तुम्ही स्वच्छंदाने करत नाही का, वासना आहे, कामना आहे आणि म्हणून आसक्ती आहे. आसक्ती म्हणजे सक्ती, ती स्वतःने स्वतःला केलेली सक्ती. म्हणजे भूक लागल्यावर जेवण्याची काय असते, सक्ती असते, जेवलंच पाहिजे. श्वास कोंडल्यावर मोकळा श्वास घेण्याची काय असते, सक्ती असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मनुष्य सक्षम बनलेला आहे मित्रांनो. जीवनामध्ये विशिष्ट पदावर आपण पोहोचतो,
संसारामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता येते, आपल्या कुटुंबाची सत्ता येते, नेतृत्व करण्याची संधी मिळते, प्रत्येकाला मिळते आयुष्यामध्ये. तुम्हाला कोणाचा तरी बॉस बनण्याची, कोणाचा तरी वरिष्ठ बनण्याची संधी मिळते, तुम्हाला जीवनामध्ये एखादं पद मिळतं, आर्थिक सत्ता पण येते. अशा अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्ही सक्षम बनतो आणि मग आम्ही ते वाचवण्यासाठी त्याला अहंकाराचं कवच निर्माण करतो. त्याला दरवाजा ठेवायचं विचार त्या भिंतीवर. आणि मग 2 गोष्टी आम्हाला, प्रतिक्रिया आणि आसक्ती, या 2 गोष्टी आम्हाला बांधून ठेवतात. तुम्ही आसक्ती तुमच्या शरीराला मनालाच आहे, तेही लक्षात ठेवा. जे बांधलं जाऊ शकतं, जे पळू शकतं तेच बांधलं जाऊ शकतं. लक्षात, जे पळून जाऊ शकतं ना तेच बांधलं जाऊ शकतं. पण शरीर आणि मन आहे हेच इकडे तिकडे चंचलपणा करत असतं, त्याला बांधलं जाऊ शकतं. आणि मग सक्ती पण तेव्हाच असतं. आपल्या ऊर्जेला, चेतनेला कुठलीही सक्ती नाही. सक्ती कोणाला आहे? फक्त आमच्या शरीराला, मनाला आहे. आणि मग त्याच्यामुळे सक्ती असल्यामुळे मग विचार करा, मी तुम्हाला अशी जर क्रिटिकल कंडिशन आहे, तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि समोर कोणीतरी तुम्हाला सक्तीने काम करायला लावतोय किंवा तुम्हाला दुसरं काहीतरी करायला लावतोय, तर तुम्हाला त्याच्याविषयी विरुद्ध काय तयार होतो? पुढे तयार, आपोआप तयार. तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती तुम्हाला मिळते आणि कुणीतरी अडथळा बनतोय, तर प्रचंड राग येतो आपल्याला. किंवा मी मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी चिंतन केलं आहे, फार चिंतन केलं आहे, हे माझंच आहे, हे मलाच मिळायला पाहिजे आणि ह्याच्यावर माझाच अधिकार आहे, मी यासाठी खूप कष्ट केले, असं आहे तसं आहे. अशा वेळेस जर कोणी अडथळा केला तर आपण अगदी तो आपल्याला जाणी दुश्मन मागतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? आसक्तीमुळे. तुम्ही स्वतःला त्याची सक्ती करून टाकली. चिंतन कुणी केलं? कुणी केलं? लोकांनी केलं का? तुमच्या शेजारचा प्रचंड आनंदी असू शकतो आणि तुम्ही प्रचंड दुःखी असू शकता, हे असं आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की माणूस जो आहे तो जसजसा अधिक सक्षम होतो तसतसं कधी जबाबदारीपूर्ण जाणीवपूर्वक जगलं पाहिजे. तुमच्याकडे जेव्हा एखादं झाड फळांनी बहरतं तेव्हा ते झुकतं खाली, त्याला जाणीव आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जबाबदारीनं त्याला पानं जळून द्यायची वेळ आली, पिवळे पडण्याची वेळ आली तरी चालेल, त्याचं खोड बारीक झालं तरी चालेल, पण ते फळाला परिपक्व केल्याशिवाय सोडत नाही. बघा, दुसऱ्याला जे द्यायचं आहे ते अतिशय सुंदर पाहिजे, ही प्रकृतीची रचना आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आज आम्ही जगण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे? एकतर आसक्तीची आहे आणि प्रतिक्रियेची. आम्ही प्रतिसाद देत नाही, आम्ही उदात्त होत नाही. उदात्त म्हणजे काय? आसक्तीच्या ऐवजी आम्ही उदात्त होऊ शकतो, स्वतंत्र. आया तो वेलकम, नाही तो बिलकम. समजा पाहुण्यांना आमंत्रण देतो, बरं, एखादा कार्यक्रम असतो, आमंत्रण देतो आणि त्यांच्या अपेक्षेने फार मोठी तयारी कर, आणि जे खूप ज्यांच्यावर आपली खूप श्रद्धा असते, खूप विश्वास असतो ना, विंकित केशेप, आणि आपल्याला प्रचंड राडी. आमंत्रण देणं तुमचं काम आहे, येणं न येणं ती त्यांचं काम आहे. तुम्ही लोकांना गृहीत धरता, ही तुमची समस्या आहे, त्यांची नाही. आमंत्रण देणं ही तुमची जबाबदारी आहे, येणं न येणं ही त्यांची मर्जी आहे. तुम्ही दुसऱ्याच्या मर्जीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करता, हिचाच तुमचा विषय संपला. कळते का मी काय? म्हणजे सगळ्या जीवनाचं जे काही दुःख आहे ते कुठे आहे? अपेक्षांमध्ये. अपेक्षांमधूनच आसक्ती तयार होते. मला सांगा, अशा गोष्टी आहे का तुम्हाला तिथं अपेक्षाच काहीच नाही, तिथं आसक्ती आहे तुझं? होऊ शकतं का असं? नाही. एखादी गोष्ट जी तुमच्या अपेक्षेत नाही आहे, तुमची इच्छा नाही आहे, अशी गोष्ट तुम्हाला बांधू शकते का? नाही बांधू शकत. सद्गुरू तेच सांगताय की तुम्ही आसक्तीपूर्ण जीवन नाही जगलं पाहिजे, म्हणजेच अपेक्षा सोडल्या पाहिजे. तुम्हाला एखादी गोष्ट जर बांधून ठेवत असेल तर तुमचं ते जीवन कधीही समृद्धीकडे आणि आनंदाकडे जाणार नाही. मला सांगा, तुम्हाला सोन्याचा पिंजरा दिला तर फारच तुम्ही त्याच्यामध्ये सोन्याचं घेणार ना? सोन्याचं, सोने म्हणजे गोल्डन जर तुम्हाला पिंजरा दिला, बरोबर आहे, तुम्ही त्यात राहा नाही. तुमच्या पोटामध्ये मी सुराग उपसणारे एकदम
हिरे मानकाचा चालेल तुम्हाला. एक तर महागड्या सोन्याने तुम्ही तुमचा गळा, सोन्याची चेनने तुमचा गळा आवडत चालेल. मी काय बोलताय तुम्ही सगळं. मित्रांनो, समस्या हीच आहे. आज आम्ही काम, क्रोध, मद, मत्सर या सगळ्या गोष्टींनी एवढे भरलेलो आहोत ना, याच्यामध्ये आमच्या अपेक्षा आहे सगळे, आणि या अपेक्षांनीच आमचं जीवन विषारी झाली. जे आहे आज आमच्याकडे त्याच्यामध्ये आम्हाला समाधान नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांना काय सांगायचं की तुम्ही जबाबदारी घ्या. काही जबाबदारीच्या नंतर तुम्हाला काय मिळणार आहे त्याचा भानगडीत पडू नका. तुम्ही जबाबदारी घ्यायला शिका आणि जाणीव ठेवा नेहमी की तुम्हाला आत्तापर्यंत जे मिळालेलं आहे ते उपकार आहे. आम्हाला शरीर मिळालं तर आईवडिलांचे उपकार, आम्हाला ही बुद्धी आणि बुद्धीला मिळालेलं जे काही आज आमच्याकडे स्मृती आहे, अनुभव आहे, हे सर्व या समाजाची देणं. आज आम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो हे कोणाचं तरी स्वप्न होतं, कुणीतरी यासाठी अख्खं जीवन घालवलेलं आहे, म्हणून आम्हाला ते मिळाले. ह्याची जाणीव जर आम्हाला असेल तर आम्ही जबाबदारीनं तुम्हाला ज्यावेळेस मृत्यू समोर दिसतो तेव्हा तुम्हाला एकमेकाची दुश्मनी आठवते कधी. यांनी मला शिवाय दिल्या होत्या, यांनी मला फसवलं होतं. मृत्यू समोर दिसल्यावर आम्हाला घर आठवत नाही, पैसा आठवत नाही, पद आठवत नाही, नाते आठवत नाही, आमची प्रतिष्ठा आठवत नाही, काही आठवत नाही. आम्हाला फक्त जगायचं आहे तेवढंच आठवतं. मृत्यू समोर दिसल्यावर का हे तुम्ही 24 तासांनी पूर्ण आयुष्य असं का जगू शकत नाही का फक्त जीवन जगायचं आहे. मी कोणत्याही क्षणी मरू शकतो ही जर जागी तुम्ही जर ठेवली तर तुमचं जीवन आणखीन काय होतं, स्पष्ट होतं. ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती निर्माण होते मित्रांनो, तेव्हा माणूस अधिक जागरूक होतो, आपोआप होतो. त्याला आतून नाही माहिती का हा असा एक्साइटेड काय. जेवढ्या इतिहासामध्ये ग्रंथांमध्ये तुम्ही उल्लेख पाहिले सगळ्या ग्रंथांमध्ये युद्धाचाच उल्लेख आहे. राम रावणाचं युद्ध झालं रामायण, कौरव पांडवांचं युद्ध झालं महाभारत. म्हणजे तुम्ही जेवढे एपिक्स मागचे जेवढे काव्य आहे ते सगळे तुम्ही बघा, महाकाव्य त्याच्यामध्ये युद्धच आहे. देवीचे तुम्ही सर्व चरित्र बाहेर काढा त्याच्यामध्ये पण युद्धच. महिषासुराबरोबरचं युद्ध. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, युद्ध माणसाला काय बनवतं, सजग बनवतं, जागरूक बनवतं. कारण तिथं काय आहे, मृत्यू समोर आहे. म्हणजे तुम्हाला कोणीतरी असं तुमचा जीव धोक्यात घातल्यानंतरच तुम्ही जागरूक जीवन जगणार आहे. म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की माणसं जसजशी अधिक सक्षम झाली तसं तसं त्यांनी जीवन कसं जगलं पाहिजे, जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक. जाणीव ठेवली पाहिजे की मी मरणार आहे किंवा मला जे काही मिळालं आहे ते कोणाशी तरी देण आहे, कोणाशी तरी माझ्यावर उपकार आहे, अनंत उपकार आहे. मी जे काही करतो ते तर माझं कर्तव्य आहे, पण मला जे काही मिळालं तर ते दुसऱ्यांचे उपकार आहे माझ्यावर. हे जेव्हा आम्ही अशा प्रकारे जीवन जगू तेव्हा आम्ही एक सुंदर असं जीवन. आणि हे कधी कळेल माणसाला, कुठेतरी विचारलं की हे माणसाला कधी कळेल, अहंकारातून मुक्ती कधी मिळेल. सगळ्यात सोपं आहे. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की मी स्वतःबरोबर गप्पा कधी मारी, मी माझ्यासोबत गप्पा मारल्या असं किती दिवस झाले. हो, त्याला स्वमग्न म्हणतात. स्वमग्न, स्वतःमध्येच मग्न. स्वतःत मग्न असणं, स्वतःबरोबर गप्पा मारणं फार वेगळ्या गोष्टी आहे. हां, स्वतःबरोबर गप्पा मारण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड प्रतिभा असणं गरजेचं, हिंमत असणं गरजेचं. तुम्ही कधी पट्टी घेऊन स्वतःचे मोजमाप काढलं? हॅलो, जो स्वतःचं माप घेतो, तो स्वतःचं मूल्यमापन करतो, जो स्वतःबरोबर स्वगत करतो, स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, रोज करतो, जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा करतो, त्या मनुष्याच्या जीवनामध्ये नित्य नवीन दिवस जो आहे तो प्रगतीचा आहे आणि जागृतीचा आहे, जाणीवेचा आहे. जाणीवच मुळात तेव्हा होते जेव्हा आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करतो. समोरच्याकडे बघून आजपर्यंत कोणाला कधी जाणीव झाली नाही. दुसरा सालीवरून घसरला की आपण खदा खदा हसतो, काय बावळा आहे. स्वतः पडतो तेव्हा तेव्हा असा कावळा बावळा बांधकासारखा कुणी पाहिजे तर नाहीच. स्वतःचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करायला शिकलात, स्वतःकडे बघायला शिकलात, तुमच्यामध्ये जाणीव निर्माण होते. आम्हाला जाणीवच तेव्हा होती जेव्हा स्वतःच्या बाबतीत ती गोष्ट घडते. आम्ही दुसऱ्यांना फार पटकन सल्ले देतो. म्हणून तर म्हणतात स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग कोणाला स्वर्ग पाहिजे. तुम्ही जीवनामध्ये
पळवाटेने जगता की धोपट मार्गाने जगता हे महत्त्वाचं आहे. आणि मग जगण्यासाठी तुम्हाला जबाबदारी घ्यायला. बघा, माणसं चोरवट का बरं शोधता? जबाबदारी नको आहे. हॅलो, पळवाटेने माणसं का जाता? भ्रष्टाचार का करता? कष्ट नको आहे. कष्ट करण्याची किंमत मोजण्याची तयारी नाही आहे, म्हणून तो भ्रष्टाचार होतो. आम्ही गैरफायदा शोषण कधी करतो? जेव्हा आम्ही द्यायची वृत्ती ठेवत नाही तेव्हा. म्हणजे जबाबदारीची जाणीव माणसाला काय बनवते? स्वतंत्र बनवते, सज्जन बनवते, प्रामाणिक बनवते, सक्षम बनवते. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण नेहमी काय केलं पाहिजे? जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जे मिळालं त्याची काय ठेवली पाहिजे? जाणीव ठेवली पाहिजे. आणि जाताना मी मरणार आहे एक दिवस, हे शरीर मी मरणार आहे ह्याची मेकअप करताना जाणीव ठेवली पाहिजे. मग मेकअप करताना तुमच्या लक्षात ठेवलं हे तेच काय नदीवर नेऊन लाकडं लावून हे जाळणारच आहे. तर थोडंफार मेकअप बिघडला तुम्हाला चिलता येणार नाही, चिडचिडेपणा होणार नाही, राग येणार. कट थोडाफार इकडं सरकला ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही घर बांधताय, माहिती आहे. बघा, आता जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरती जेवढ्या लोकांनी घरं बांधलेली त्यांना माहिती आहे कधी ना कधी काय होणार आहे. हे सोडून मला जावं लागणार आहे. आणि आता त्यांनी सोडून निघून गेलेले. पण त्या माणसांना त्यांच्या घरांबद्दल आसक्ती निर्माण होईल का? तुम्ही जेव्हा हे कोन घेता आईस्क्रीमचा आणि त्या आईस्क्रीमच्या कोनच्या बाहेर कागद असतो पॅकिंगचा, तुम्हाला त्या कागदाबद्दल आसक्ती होते का तरी? तो जपून ठेवा. हॅलो, का बरं नाही होत? कारण माहिती तो फाडून फेकायचाच आहे. हॅलो, बरोबर आहे ना? म्हणजे ही आम्हाला जशी जाणीव आहे तशी या शरीराबद्दल बी आम्हाला जाणीव झाली पाहिजे की हे दिवस जाळायचंच आहे. याचा अर्थ तेव्हा तुम्ही सुंदर ठेवू नका असं नाही आहे. सुंदर ठेवताना मला सुंदर त्याचं व्यवस्थित ठेवणं आवडतं म्हणून ठेवा. त्याच्याबद्दल आसक्ती आहे म्हणून ठेवू नका. पैसा तुम्ही जरूर संचित करा, जपून ठेवा, गरजेला वेळेला तो उपयोगाला येणार आहे म्हणून ठेवा. त्यात आसक्ती नका ठेवू. बघा, निषेधात्मक जीवन मी तुम्हाला शिकवत नाही. तुम्हाला मी काय सांगतो, सद्गुरू काय सांगता की तुम्ही जबाबदारीनं वागा, जबाबदारी घ्या आणि जाणीव ठेवा. कशी जाणीव ठेवा? की जे मिळाले ते माझ्यावर उपकार आहे आणि जे आहे माझ्याकडं ते कधी ना कधी सोडून द्यायचं, राईट? म्हणजे अशा प्रकारे आम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की आम्हाला जीवनामध्ये जर ही जाणीव झाली आणि जी जबाबदारी जर आम्हाला कळाली तर आमच्यामध्ये प्रतिक्रिया करण्याची गरजच निर्माण राहणार नाही. आज आम्ही प्रतिक्रिया का करतो? जेव्हा कुठेतरी आम्हाला त्रास होतो, कुठेतरी आमचं मन दुखतं, कुठेतरी आमचा विश्वासघात होतो, कुठेतरी आमचा अपेक्षाभंग होतो. मुळात प्रतिक्रियांचं कारणच अपेक्षाभंग आहे. हॅलो, जर अपेक्षाभंगच नसेल तुमचं, तुम्ही प्रतिक्रिया कराल का? म्हणजे राग येणं ही काय आहे? समोर काहीतरी दिसलं पैसे वगैरे तर लोभ तयार होणं ही काय आहे? कुणीतरी विसरलं आहे बरं का, असं नाही आहेत मनामध्ये. किती असते? नकली असतात का ओरिजिनल असते? समजा जो निघून गेला तो जो कायमचाच विसरला असेल तर चांगला असेल. सांगण्याचं तात्पर्य काय की ही प्रतिक्रिया आमच्या जीवनामध्ये सौंदर्य दिसलं त्याच्याबद्दल वासना निर्माण होणं, एखादी सुंदर इमारत दिसली ती माझी कशी होईल? पाकिस्तानला आहे त्या जमिनीमध्ये प्रताप उगवतोय आणि त्यांना POK मध्ये जम्मू काश्मीरमध्ये त्यांना केशर उगवायचे. ती लता तो उगवायच का? प्रतिक्रिया म्हणजे विषय काय? हा विषय एखाद्या देशाचा नाही, वृत्तीचा विषय आहे. नावात पाक आणि इरादे नापाक अशी माणसं आहेत जगामध्ये. आणि ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं ते लक्षण आहे. रावण एक वृत्ती आहे, व्यक्ती नाही. कशी ही वृत्ती आहे? नापाक वृत्ती. मग नापाक वृत्ती काय? नापाक म्हणजे अपवित्र. मराठीमध्ये काय शब्द आहे तो? पाक म्हणजे पवित्र आणि नापाक म्हणजे अपवित्र, अशुद्ध. अशुद्ध आणि अपवित्र असं जे जीवन आहे ते तर आम्ही निवडलेलं आहे.
तर साहजिकच तुमच्या जीवनामध्ये आसक्ती प्रतिक्रिया राहणार. आणि तुमच्या जीवनामध्ये पावित्र्य आहे तर तुमच्या जीवनामध्ये काय राहणार आहे? जाणीव राहणार. बघा, जो आनंदी आहे त्याला नेहमी जाणीव असते, आणि जो दुःखी आहे ना त्याला प्रचंड प्रतिक्रिया देण्याची इच्छा असते, प्रचंड. दुःखळा माणूस जो असतो ना तो कायम दुसऱ्याला डिवचण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो मी जसा दुःखी आहे तसा हा दुःखी कधी होईल. आपल्या जीवनामध्ये आपण प्रतिक्रिया देत जगलं पाहिजे, आसक्तीनं जगलं पाहिजे की जबाबदारी आणि जाणीव घेऊन जगलं पाहिजे. याचं सुंदर उदाहरण आज आपलं सगळं दिलेलं आहे. तर आजपासून आम्ही जर आतमध्ये व्हायला शिकलो, कोणाकडे मला सांगा, आता किती गंमत आहे. परमेश्वराने आम्हाला सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? आम्ही ते कसं सांभाळ, कमीत कमी ते स्वस्त असं आहे की नाही, ही आमची जबाबदारी आहे की नाही, तर ती पार पाडतो का आम्ही? नाही. लोकांना चांगलं दिसतो, लोकांना दिसण्याचा काय स्वभाव? मी स्वस्त असलो पाहिजे. मन जे आहे ते आज आम्हाला मिळालं, बुद्धी म्हणजे मिळालं. तिच्या त्या बुद्धीमध्ये, त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही काय भरलं पाहिजे? जे आम्हाला निरोगी ठेवल, जे आम्हाला आनंदी ठेवल, आम्ही त्यात काय भरतो? एक लक्षात ठेवा, तुम्ही जे भरणार आहे ना तेच प्रोसेस होणार. तुम्ही मिक्सरमध्ये जर वाळू घातली ते वाळूचंच बघा. तुम्ही तिच्यामध्ये जर कांदे घातले तर कांद्याचं ती चटणी करेल. तुम्ही मिरची घातली तर मिरचीचा करेल. गुळ घातलं तर गुळाचं गुळा करेल. तुम्ही त्यात काय टाकता तसं प्रोसेस आहे. तुमचं मन एक प्रोसेसर आहे, तुम्ही त्यात काय टाकता? नाही हो, आम्ही काहीच टाकत नाही, लोकांनीच टाकतो. जाकेट बंद करा ना. नाही, आम्ही अज्ञान होतो. आता अज्ञान आहे का तुम्ही? उपसा बाहेर करा ते. नाही, आम्हाला जमत नाही. अरे, जे तुम्हाला उपवसण्याचा प्रयत्न करताय, तुमच्या आजूबाजूला साफ करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्याजवळ जा. नाही, तिथं गेला आम्हाला त्रास होतो. मग त्या गाणीचं गा. म्हणजे आज एक लक्षात ठेवा, ही आमची चॉईस आहे की आम्ही जबाबदारीनं जाणीवपूर्वक जर वागलो तर आमचं जीवन सुंदर करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे आणि आम्ही तो कधी पण करू शकतो. म्हणजे मी नेहमी जे ओरडत असतो तुम्हाला की आमची पहिली जबाबदारी आहे की आम्ही आमचं शरीर स्वस्थ ठेवलं पाहिजे. दुसरी जबाबदारी आहे की आमचं मन आम्ही प्रसन्न ठेवलं पाहिजे. हे तर आम्ही करू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे जी म्हणजे आमची भावना आम्ही नेहमी उदात्त ठेवू शकतो. आमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल तिरस्कार, कुठल्या गोष्टीबद्दल द्वेष, अहंकार, मत्सर, त्याच्यानंतर दुःख, वेदना, पश्चाताप, ह्या गोष्टी काहीच नको आमच्या मनामध्ये. काही दुसऱ्याला देतोय ना ते माझं नाहीच आहे असं समजून देणं. तुम्हाला माहिती आहे, परमेश्वर आपल्याला खूप मोठी मोठी संधी देतो, अनेक आदराचे प्रसंग देतो. तर त्या प्रसंगात तुम्ही कसे वा, त्या प्रसंगात तुम्हाला जाणीव पाहिजे की हे श्रेय माझं नाही आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं त्याला म्हणायचं तुम्ही परिपक्व आहात. बरं, मग तुम्ही जर म्हटले आपल्याशिवाय का, आपल्यामुळेच, तुम्हाला ठाई गयो. कळलं? म्हणून जीवनामध्ये जाणीव निर्माण ठेवा आणि नेहमी जबाबदारीनं वागा. हे जर तुम्ही केलात तर तुमचं जीवन तुम्हाला नेहमी आनंदाकडे, स्वातंत्र्याकडे, शिखराकडे घेऊन जाईल. आणि ते सगळं आम्हाला आज सांगतात. राईट? आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? स्वास्थ्य आणि आनंद. हे मी नेहमी सांगतो. आरोग्य आणि आनंद या दोन गोष्टी असलेला माणूस या जगात सर्वात श्रीमंत आहे. आणि तुम्ही त्या दिशेने जर प्रवास केला तर तुम्ही एक शहाणपण असलेला मनुष्य आहात, हेच मी म्हणेल. आणि असं मनुष्य आपण स्वतःला बनवणं एवढं तर आपण नक्कीच करू शकतो.